फूडबीजमध्ये हॉटेल कसं चालू करायचं याचं ट्रेनिंग देणारे अजिंक्य सर यांचं स्वतःचं सांगलीमध्ये क्लाउड किचन आहे. त्या ठिकाणी मी आलेलो आहे. पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि त्याला आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मीठ टाकलेलं आहे. त्यावर ब्लॅक पेपरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता खडे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. ही सेम डिश तुम्ही नॉनव्हेजमध्ये सुद्धा करू शकता. त्यामध्ये 3 कांदे बारीक चिरलेत ते टाकायचे आहेत. मिरच्या टाकायच्या आहेत, लसूण टाकायचं आहे, आलं टाकायचं आहे आणि त्यानंतर काजू टाकलेले आहेत. मीठ टाकायचं आहे आणि गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. सगळं व्यवस्थित गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खडे मसाले जे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकलेलं आहे. त्यामध्ये दही टाकायचं आहे थोडंसं, त्यानंतर चीज टाकलेलं आहे. आता कोथिंबीर आणि पुदिना गेलेला आहे. हळद, धनेजिरे पावडर, किचन किंग मसाला आणि गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे. तो सुद्धा मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मॅरिनेट केलेले जे पनीर आहेत ते व्यवस्थित दोन्ही बाजूनं खरपूस असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अजिंक्यच किचन @सांगली या युट्यूब चॅनलवर सुद्धा अशा छान छान रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. चिकन अफगाण सुद्धा याच रेसिपीनं तुम्ही करू शकता. पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे, थोडंसं तूप घालायचं आहे किंवा तुम्ही बटरही घालू शकता. आता हिंग टाकलेली आहे. हिंग व्यवस्थित टाकल्यानंतर यामध्ये जे मिश्रण केलं होतं मसाला तो सगळा टाकून घ्यायचा आहे. किती मस्त दिसते ना, कलर सुद्धा खूप छान आहे. हीच ग्रेव्ही आपण व्हाईटमध्ये सुद्धा करू शकतो. कस्तुरी मेथी टाकलेली आहे, ती सुद्धा भाजलेली. आता त्यामध्ये ब्लॅक पेपर आणि साखर गेलेली आहे. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. दूध किंवा क्रीम तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता जे पनीर आहे जे टॉस केलं होतं ते सगळं ॲड करून घ्यायचं आहे. मस्तपैकी शिजवायचं आहे आणि स्पेशल पनीर अफगाण ही डिश तयार आहे. सांगलीमध्ये शहरामध्ये कुठेही तुम्ही अशाच पद्धतीचं छान छान जेवण सरांकडून मागवू शकता. नक्की एकदा कॉल करून माहिती घ्या. मी स्वतः टेस्ट केली, खूपच मस्त झाली होती. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. अशा छान छान रेसिपी मी घेऊन येणार आहे.